हॅलो. तर माझा तिसरा आवडता मूवी म्हणजे पोस्टर बॉयज. तर या पोस्टर बॉयजमध्ये त्या फिल्ममध्ये जे दाखवलं ना ते उत्कृष्ट दाखवलं. म्हणजे विनोदी विषय किंवा विनोदी विषयापेक्षा विनोदी जॉनर पण गंभीर विषय इतक्या सुंदरपणे हाताळलाय ना की आपण त्यात इतके अशी गुंतत 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 जातो की त्या विषयाचं आपल्याला हळूहळू हळू कोडं उलगडत जातं. जसं आपल्याला एखाद्या सस्पेन्स सिनेमाचं कोडं हळूहळू उलगडत जातं तसं, पण ते विनोदी ढंगात. म्हणजे कुठल्याही प्रकारे रडारडी नाही, कुठल्याही प्रकारे काही हाणामारी नाही, खाऊकी गिळू प्रकार नाही, काही नाही. वेसेक्टॉमी किंवा नसबंदी शस्त्रक्रिया ह्या विषयावरती हाताळलेला किंवा यासारख्या गंभीर विषयावर हाताळलेला हा सिनेमा म्हणजे पोस्टर बॉयज. खरं तर आजकाल जनजागृती करण्यासाठी हा विषय जेव्हा आपण घेतो त्यावेळी लोक असं पुरुषत्व नाहीसं झालंय असं वगैरे करून फार वाटेल तसं बोलतात. आजकालचा समाजच इतका हे आहे ना की आपल्याला त्या समाजात वावरणं कठीण होऊन गेलंय. पण काही काही लोक जी अशी असतात ती प्रचंड समाजाचं ऐकणारी असतात. सगळेच जण समाजाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणारे असतातच असं नाही. आणि हेच त्या विषयात दाखवलंय की नाईलाजाने का होईना त्यांच्यावरती एक खोटा आळ लागतो आणि ते कशा पद्धतीने तो आळ खोडून काढतात याच्यावरचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मराठी सिनेमा पोस्टर बॉयज. तर तुम्ही सगळ्यांनी बघा, खरंच सगळ्यांनी बघा. हा विषय कितीही गंभीर असला तरी सुद्धा तो कशा पद्धतीने विनोदी ढंगात हाताळलाय आणि कशा पद्धतीने त्याचं सादरीकरण आणि सगळ्यांचं उत्कृष्ट काम आहे हे बघण्यासारखं आहे. ऋषिकेश जोशी आमच्या प्रत्ययचे आणि NSDचे आहेत. दिलीप प्रभावळकरांसारखा थोर आणि ग्रेट ॲक्टर आहेत त्याच्यात. आणि अनिकेत विश्वासराव. या सगळ्या किंवा आणखीन बरीच तगडी स्टारकास्ट आहे. स्टारकास्ट आहे म्हणून बघायचा नाही, तर तो विषय कशा पद्धतीने हाताळला हे बघायचं असतं. आणि यातच खरी कुठेतरी मेख आहे आपण असं म्हणतो ना तिथे. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला, या विषयाबद्दल काय वाटलं हे सगळं मला नक्की सांगा. पण या सिनेमाने मला निखळ आणि भरून हसवलंय हे मात्र 100% खरं. मी खुर्चीवर बसलेच नव्हते, तर मी थिएटरमध्ये बघताना खुर्चीच्या मध्ये गॅप असते तशा दुसऱ्या खुर्चीवर असा हात ठेवून अशी सिनेमा बघत होते. इतकं डोळ्यातून पाणी आणणारा हा सिनेमा आहे. पण तुफान कॉमेडी आहे, तुफान. म्हणजे रडून पाणी येत नाही पण हसून पाणी येतं डोळ्यातनं, हे मात्र नक्की. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पोस्टर बॉयज बघा. ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी या विषयावर कसा बघायचा असं सगळं बाजूला ठेवून तो विषय बघा, विषय कसा हाताळला हे बघा आणि मग मला सांगा. ओके, भेटू पुढच्या व्हिडिओत.